सर सुरू करतो. प्रणिपात केला प्रारंभी लंबोदराला, हंसारूढाच्या वाग्विश्वराला, गुरु रामचंद्रासी वंदन करोनी, नमस्कार श्री विष्णू महाराज चरणी. बुद्धिदाता महामंगल श्री गणेश, या मंदिराची अधिष्ठात्री देवता, प्रतिष्ठित देवता देवकीनंदन श्रीकृष्णाच्या चरणी, परमपूजनीय पूर्णवादाचार्य विद्वत्न डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेकर महाराज, परमपूजनीय विष्णू महाराजांच्या चरणी त्रिवार साष्टांग दंडवत घालतो. तसेच आज मी माझ्या आईवडिलांचंही स्मरण करतो, त्यांच्याही चरणी वंदन करतो. आणि आज या श्रावण मास सेवा आणि गुरुवारच्या निमित्ताने ऑनलाईन आणि प्रत्यक्ष रूपामध्ये जे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू उपस्थित झाले त्यांच्याही चरणी वंदन करतो. श्रावण मास सेवेच्या अंतर्गत अभिनव अभंग या महनीय ग्रंथाचा अभ्यास आपण गेला महिनाभर करतोय. सेवा म्हटली की त्यामध्ये मी पण संपून जातो. सेवा म्हटली की त्यात समर्पण आलं, आणि समर्पणाचा विषय आल्यावर तो कोणाच्या चरणी अर्पण करायचा, तर तो सद्गुरूंच्या चरणी आपल्याला अर्पण करायचा. अभ्यास रूप सेवा ही अभिनव कल्पना पूर्णवादातच आहे. अभ्यासाने आपण एखादी सेवा देऊ शकतो का? परमेश्वराचं सेवा वेगवेगळ्या माध्यमातून करण्याची आपल्याकडे परंपरा आहे, पण अभ्यास हा मुळात का करायचा हा मूलभूत प्रश्न आहे. अभ्यास हा आपल्याला आनंदासाठी करायचा. कुठलाही अभ्यास करा, पण त्यातून जर आनंद मिळत नसेल तर तो अभ्यास होत नाही. आणि म्हणून अभ्यास कसा करायचा याचा एक प्रोसेस आहे. त्या अनेक पद्धतींपैकी एक महत्वाची पद्धत म्हणजे जैन तत्वज्ञानामध्ये अनेकांतवाद असा एक विषय येतो, ज्याला आपण नयवाद सुद्धा असं म्हणतो. म्हणजे एकाच विषयाकडे अनेक अंगांनीच आपण बघितलं तर त्या विषयाचं मूलभूत ज्ञान हे वेगवेगळ्या रीतीने आपल्याला व्हायला लागतं. म्हणून प्रत्येक ग्रंथ हा कशा पद्धतीने अभ्यासला पाहिजे? ग्रंथ अभ्यासण्याच्या सुद्धा दोन पद्धती आपल्या परंपरेत सांगितल्या जातात. एक तंत्र रूपाने ग्रंथ अभ्यासणं, एक मंत्र रूपाने अभ्यासणं. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ग्रंथ हा तंत्र रूपाने जर आपण अभ्यासाला गेलो, टेक्निकने अभ्यासाला गेलो तर तो ऑब्जेक्टिव्ह विषय होतो. त्यामुळे त्यामध्ये फक्त बरोबरचे विषय आपल्याला लक्षात यायला लागतात. पण मुळात त्या लेखकाला, त्या रचनाकाराला काय ग्रंथामध्ये म्हणायचंय, जसं हिंदीमध्ये फार मोठे कवी होऊन गेले अज्ञेय ते असे म्हणतात की दोन शब्दांमध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये स्फोट घडवण्याचं सामर्थ्य असतं. तर हे सामर्थ्य जर आपल्या लक्षात घ्यायचं असेल तर ते ग्रंथाच्या मंत्ररूपानेच घ्यावं लागतं. ग्रंथाचं मंत्ररूप म्हणजे काय? तर ग्रंथ हा प्रत्येक शब्दांनी अभ्यासायचा असतो. डॉक्टर पारनेकरांच्या ग्रंथांचा आपण जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा एक महत्वाचा विषय येतो की ग्रंथ कसा अभ्यासायचा. हा ग्रंथ अभ्यासताना हा ग्रंथ कोणी लिहिला असेल तर त्या लेखकाचा परिचय काय आहे, त्या लेखकाची हा ग्रंथ निर्माण करताना त्याचा उद्देश काय आहे, तो ग्रंथ कुठल्या काळात जन्माला आला, त्या काळाची ती कालोचितता काय आहे, तो ग्रंथ कोणासाठी निर्माण केला, या ग्रंथाचा श्रोता कोण आहे, अशा अनेक अंगांनी या ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करावा लागणार. सुरुवातीचा हा ग्रंथ महाराजांनी लिहिला तो 1959 चा काल आहे. याआधी 1948 मध्ये डॉक्टर पारनेकरांनी पूर्णवाद ग्रंथाची निर्मिती केली. त्याआधी सबोध हा ग्रंथ महाराजांनी पहिल्यांदा लिहिला, त्यानंतर पूर्णवादाचा ग्रंथ आहे. त्यानंतर 1953 मध्ये तोंडओळखीचा जन्म झाला. 1958 मध्ये परिचय ग्रंथ जन्माला आला आणि 1959 मध्ये ह्या ग्रंथाची महाराजांनी रचना करायला सुरुवात केली. 1960 मध्ये परिसरात ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि 62 मध्ये त्याचं प्रकाशन झालं. आणि त्यानंतर 64 मध्ये संपर्क आणि 75 मध्ये महाराजांनी संघर्ष ग्रंथ प्रकाशित करून या सर्व साहित्य प्रकाराचा आपल्या समोर ठेवा मांडला. नची केळकरांना आपण साहित्य सम्राट असं म्हणतो कारण त्यांनी साहित्यातले सर्व प्रकार अभ्यासले. पण 1940च्या नंतरचा कालखंड जर आपण मूलभूतरित्या अभ्यास केला तर डॉक्टर पारनेकरांचं नाव प्रकर्षाने घ्यावं लागतं की त्यांनी साहित्याचे सारे प्रकार अभ्यासले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने साहित्य सम्राट आहेत आणि त्यांच्या साहित्यिक स्वरूपाचं हे दर्शन म्हणजे हा ग्रंथ आहे. जसं मी सांगितलं की हा ग्रंथ
ज्यांनी निर्माण केलं त्या डॉक्टर पारनेकर यांचा परिचय आपल्या सर्वांना आहे. हा परिवारामध्ये अभ्यास करत असल्या कारणाने त्यांचा परिचय इथं देण्याचा तसा गरज नाही. पण हा ग्रंथ ज्या कालखंडात जन्माला आला त्या कालखंडाचा जर आपण अभ्यास केला तो हा कालखंड आहे 1959चा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 48 नंतर नेहरूंच्या नेतृत्वामध्ये भारत एका वेगळ्या पद्धतीने घडायला लागला होता. आधुनिक भारताची पायाभरणी सुरू झाली होती आणि या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपण रेनेसान्स भारतामध्ये सुरू झाला असं आपण म्हणतो. हा प्रबोधनाचा कालखंड कसा असेल तर या कालखंडामध्ये अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने भारताला वेगवेगळ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. अगदी चित्रकलेचं उदाहरण घेतलं तर गायतोंडे, एम.एफ. हुसेन हे त्या कालखंडातले. रविशंकर त्या काळामध्ये आपल्या भारताचे संगीत एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत होते. या सर्व प्रकारामध्ये साहित्य, संगीत, कला, नाट्य, नाट्यामध्ये विजया मेहता यांचा जन्म हळूहळू होत होता आणि ते नाट्यसृष्टीमध्ये येत होते. रंगायन ही संस्था त्यांनी निर्माण केली आणि नाटकामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले. साहित्य, संस्कृती, नाट्य, कला अशा विविध क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने प्रबोधनाचं काम सुरू होतं त्यामुळे समाजामध्ये दोन वर्ग जन्माला आले. आणि हे दोन वर्ग कुठले होते तर एक अभिजन वर्ग होता आणि एक बहुजन वर्ग होता. राजकीय लोकांच्या भूमिकेतून बहुजन हा अर्थ आपण घेऊ नये. अभिजन म्हणजे कोणते वर्ग की ज्यांनी बुद्धी सामान्यवादाने जीवनाकडे बघण्याचा प्रयास केला, ज्यांचं मूळ कामच हे संस्कृती सांभाळण्याचं. साने गुरुजी आपल्या पुस्तकामध्ये असं म्हणतात, भारतीय संस्कृतीमध्ये त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असं म्हणतात की अभिजन वर्ग ही संस्कृती प्रवाहित करण्याचं काम करतो, म्हणजे संस्कृती नव्याने जन्माला घालण्याचं काम करतो. पण ती संस्कृती संवर्धित करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो बहुजन वर्ग असतो आणि हा बहुजन वर्ग मोठ्या संख्येने असतो. 18 बलुतेदार, 12 बलुतेदार अशा पद्धतीची आपली सामाजिक संरचना ही व्यामिश्र असल्या कारणाने या सर्व वर्गाला समाहित करणारा साहित्य प्रकार जन्माला घालावा हा महाराजांचा या ग्रंथाच्या निर्मितीचा मूळ उद्देश आहे. ग्रंथाची रचना महाराजांनी कशी केली हा जर आपण फक्त साधा विषय घेतला की महाराजांनी अभंग हाच प्रकार का निवडला, गद्य रूपामध्ये हा ग्रंथ लिहिता येऊ शकला असता. त्याआधीही दोन ग्रंथ त्यांनी लिहिलेली होतीच, पण ती शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून लिहिलेले ग्रंथ असल्या कारणाने नवीन ग्रंथाची जेव्हा निर्मितीचा प्रश्न येतो तेव्हा महाराजांनी पहिला हा प्रकार निवडला, कारण अभंग हा प्रकार सर्वसामान्यांना परिचित होता आणि तो त्यांच्या जीवनाला भिडणारा होता. पण महाराजांनी या ग्रंथाच्या निर्मिती वेळेसच या ग्रंथाला वेगळं नाव दिलं, ते म्हणजे अभिनव अभंग. मग या ग्रंथाची अभिनवता कशात आहे हा थोडासा अभ्यासाचा विषय होऊन जातो. जर व्याकरणदृष्ट्या पाहिलं तर अभंगाची रचना किती पद्धतीने केली जाऊ शकते. एक उदाहरण तुम्हाला देतो की ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानामध्ये महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दुरितांचे तिमिरी जाळो विश्व सदर सूर्य पाहो, जो जे वांछिल तेथे लाहो प्राणी जातो. आता हे अभंगाची ओवी आहे. मूळ मध्ययुगीन कालखंडापासून ज्या अभंगांची रचना झाली व्याकरणदृष्ट्या शेवटचं पद हे 4 अक्षरीच असतं किंवा 4-4-6 अशा पद्धतीची रचना. पण महाराजांनी याच्यामध्ये अभंगाच्या नव्या पद्धतीचा जन्म घातला, ते म्हणजे 2 समचरणांचा आणि 8 अक्षरांचा. अशा पद्धतीची ही व्याकरणाची रचना. पुन्हा या रचनेमध्ये अजून काय अभिनवता आहे की प्रत्येक अभंगामध्ये फक्त 8च ओव्या आहेत. अपवाद फक्त एक अभंग आहे, तो म्हणजे 14वा अभंग जयासी वाटतो जन्माचा दुखवटा. त्याच्यामध्ये महाराजांनी 9 ओव्या वापरल्या. अशा 21 अभंगांमध्ये 169 ओव्यांमध्ये महाराजांनी आपला विषय प्रतिपादित केलाय. हा ग्रंथ महाराजांनी किती दिवसात लिहिला असेल? हा ग्रंथ महाराजांनी 18 दिवसामध्ये लिहिलेला आहे. हा 18 दिवसामध्येच महाराजांनी ग्रंथ का लिहावा हा एक अभ्यासाचा विषय आहे. पहिला अभंग महाराजांनी रक्षाबंधनाच्या दिवशी लिहिलाय आणि शेवटचा अभंग ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी संपवलाय. पहिला अभंग महाराजांनी भीमपलास या रागामध्ये लिहिलाय, शेवटचा अभंग महाराज भैरवीमध्ये लिहिलाय. म्हणजे ही साहित्यिक मैफिल नाही तर अजून काय म्हणू शकतो. म्हणून या ग्रंथाचा अभ्यास हा फक्त एकांगाने आपण करू शकत नाही. म्हणून तर्क हा फक्त मर्यादित विषय या ग्रंथाच्या बाबतीत होऊन जातो. हा ग्रंथ जर आपल्या अंतःकरणाशी भिडला तर त्या ग्रंथाचं एक नवं स्वरूप आपल्याला दिसू शकतं. माझ्या भाग्याने मला महाराजांनी 2 उपासना दिली असं मी समजतो. उपासना घेताना महाराजांनी मला
ज्या इष्टदेवतेची उपासना दिली त्यासोबत महाराजांनी मला एक आज्ञा केली होती की रोज अभ्यास करत जा आणि रोज काहीतरी लिहित जा. आज 16-17 वर्ष झाले हा महाराजांनी दिलेली उपासना मी दोन्ही पद्धतीने करतोय. आणि त्या उपासनेचं फलस्वरूप कदाचित मला आज ही संधी तुमच्या समोर मिळते की महाराजांच्या लौकिक दृष्ट्या हा पहिल्या ग्रंथाचा अभ्यास तुमच्या समोर मला मांडता येतो. हा ग्रंथ ज्या पद्धतीने आपल्याला अभ्यासायचा आहे त्या सुरुवातीच्या आधी जसं मी तुम्हाला 1959चा कालखंड सांगितला की त्या कालखंडामध्ये भारतामध्ये काय काय होत होतं. पण ग्रंथाचा ग्रंथकर्ता डॉक्टर पारणेकर महाराज या काळाकडे कशा पद्धतीने बघत होते हा जर थोडासा विषय आपण अभ्यासाला घेतला तर अभंगांच्या काही ओव्यांचा मी संदर्भ तुम्हाला देतो की महाराज ज्या ओळीपासून सुरुवात करतात, आजचा मनुष्य मानवे निर्मिला बोलका देवाला लावायचा. हा मानव आणि मनुष्य हे दोन शब्द महाराजांनी वापरले कारण मानव हा समाज विहीन व्यक्ती आहे, पण मनुष्य हा समाजाच्या निर्मितीचा प्रोडक्ट आहे, समाजाने निर्माण केलेला मनुष्य. आणि म्हणून महाराज म्हणतात आजचा मनुष्य मानवे निर्मिला बोलका देवाला लावायचा. आणि पुढे महाराज याच अभंगामध्ये म्हणतात इतिहास ज्याला ठाऊक ना काही मने जगी नाही देवमूर्ख. हा इतिहास महाराजांना कुठला अपेक्षित आहे तर महाराजांना अपेक्षित आहे तो देवाचा इतिहास. आणि देवाचा इतिहास आपल्याला कशात अभ्यासाला मिळू शकतो तर पुराणांमध्ये. पुराण हे दुसरे काही नसून देवाचा इतिहास आहे. तो देवाचा इतिहास आपल्याला अनुभवायचा आहे. आणि हा जो अभ्यास आपण केला पुराण ही फक्त कोणाची तरी बाष्कळ बडबड नाहीये, काहीतरी आपल्यासमोर प्रतिपादित केलेला नाहीये. जर त्याचा अर्थ आणि त्याचं स्वरूप आणि त्यांचे संकेत जर समजून घेतले तर आपल्याला लक्षात येतं की देव आणि मानवामध्ये काही जास्त फरक नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की माझ्या ग्रंथांचा अभ्यास केला, माझ्या पद्धतीने तुम्ही जगायला लागलात तर तुम्हाला नराचा नारायण होणं ही जी संकल्पना महाराज म्हणतात ती तुम्हाला सहज शक्य आहे. आणि म्हणून महाराज याच ग्रंथामध्ये पुढे म्हणतात की मानवाच्या बापे आणीला हा काळ ईशा खेळा खेळ ईर्षे पाहिजे. हा हे जे महाराजांचं वचन आहे त्या वचनाच्या दृष्टीने मला एक महत्वाचा सिद्धांत सांगायचा आहे की देव काय करत असतो. काळाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल हा ग्रंथ हा काळाचा ग्रंथ त्या विषयावर मी येईलच. पण काळाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे की महाराज ज्या काळाची गोष्ट करतायत त्या काळाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर एक प्रकर्षाने गोष्ट लक्षात आली पाहिजे की देव ही परिस्थिती निर्माण करतो आणि गुरु हा प्रसंग निर्माण करतो. या दोघांचा अभ्यास आणि या दोघांमधला फरक कळाला तर जीवन हे जास्त डोळस पद्धतीने आपल्याला बघता येईल. महाराज म्हणतात की ही जी आजची परिस्थिती आहे ती देवाची निर्माण केलेली नाहीये, ही मानवनिर्मित परिस्थिती आहे. आज जगामध्ये जे जे आपत्ती आपल्या समोर येतात त्या आपत्ती या मानवनिर्मित आहेत, ह्या देवनिर्मित नाहीत. जर आपल्याला देवाचा विषय कळाला, पर्यावरणाचा विषय कळाला तर आपल्याला देवाने निर्माण केलेली कुठली परिस्थिती आहे आणि मानवाने निर्माण केलेली कुठली परिस्थिती आहे या सारांचा आपल्याला अभ्यास उलगडा होऊ शकतो. पुढे महाराज निर्मिले मानवे देवदानवाते परिमानवाते कोणी केले असा प्रश्न महाराज विचारतात. हा अभंग विपू आपट्यांना जे परमपूजनी दादांनी विवेचन केलेलं आहे त्याच्यामध्ये हा आस्तिक नास्तिक संवाद अशा पद्धतीने महाराजांनी सांगितलंय. पण जर त्या कालखंडाचा थोडासा विचार केला 1959-60च्या दशकाचा जर आपण थोडासा विचार केला तर देवाला रिटायर करा, देव आता गरज नाहीये. कारण थोडा बुद्धिप्रामाण्यवादाचा थोडासा पगडा वाढत चालला होता, जीवनाची संकल्पना लोकांची बदलत चालली होती, त्यामुळे देव नकोय अशा पद्धतीची लोकांची भूमिका होती. आणि आज सुद्धा अगदी अभ्यंकरांपर्यंत, आता तर काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं, त्या अभ्यंकरांपर्यंत सुद्धा लोक म्हणायला लागली की आता धर्माची आणि देवाची आता समाजाला गरज नाहीये आणि आता जो विचार समाजाला गरज आहे तो नास्तिकता वादाची गरज आहे, असं अभ्यंकरांसारखे बुद्धिप्रामाण्यवादी लोक आज सुद्धा प्रतिपादित करतायत. कधी दरवर्षी भारतामध्ये नास्तिकताची परिषद होते, तिथे अनेक नास्तिक लोक येतात, आपले विचार मांडतात. कधी त्या परिषदेला गेल्यावर ते कशा पद्धतीने विचार मांडतात हे जर थोडंसं अनुभवायला घेतलं तर आपल्या लक्षात येतं की नास्तिकता वादावर महाराजांनी जे प्रतिपादित केलंय आणि महाराजांचा या ग्रंथाच्या निर्मितीचा जो मूलभूत उद्देश आहे जे मी तुम्हाला थोडस प्रवाहामध्ये सांगणारच आहे की या ग्रंथाच्या निर्मितीचा मूळ उद्देश महाराजांचा काय होता की महाराजांना काळ हाच ईश्वर हे एक सिद्धांत प्रतिपादित करायचा होता आणि दुसरं महाराजांना ईश्वराची सत्ता प्रस्थापित करायची होती.
हा या ग्रंथाचं फलश्रुती स्वरूप आपण अभ्यासू शकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की झुगारीला देव, लाथाडीला धर्म, जीवनाचे वर्म कळू आले. अशा पद्धतीचं महाराजांचं वर्णन महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलं की विज्ञानाच्या भूते भाराला मानव, विवशी सवे खेव अर्थशास्त्र. हा विज्ञान माणसाला कसा भारावून टाकलेला आहे. म्हणजे विज्ञानाचा एकांगी अर्थ, म्हणजे विज्ञानाने मांडलेले हायपोथिसिस असतील, विज्ञानाने मांडलेले त्यांचे तर्क असतील, हेच तर्क सर्वश्रेष्ठ आहेत आणि अंतिम आहेत, अशा पद्धतीची भूमिका घेऊन अर्थशास्त्र ही माणसाला विवश केलेला आहे. हा विचार महाराजांनी याच्यामध्ये मांडलाय. आणि हे सगळं मांडण्यामागे महाराजांची भूमिका काय आहे, महाराज ही कशाच्या बळावर म्हणतायत, की ते पुढे महाराज सांगतात, अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधून अपुरी जाणूनही बोलत आहे. महाराजांनी या ग्रंथामध्ये समाजशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, योगशास्त्र असेल, एक्झिस्टॅन्शियलिझम ज्याला आपण म्हणतो अस्तित्ववादाचा विषय असेल, मार्क्सचा विषय असेल, अशा अनेक शास्त्रांचे अनेक सिद्धांत महाराजांनी या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेले आहेत. पण आपल्यापैकी अनेक जणांनी परभणीला अर्थशास्त्र परिषद झाली होती तेव्हा महाराजांचं विवेचन आपण जर ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये महाराजांनी पहिल्यांदाच असं सांगितलं होतं की अभिनव अभंग याची रचना करताना महाराजांच्या अंतःकरणात जो सर्वात महत्वाचा विषय होता तो अर्थशास्त्राचाच होता. आणि म्हणून महाराजांनी अर्थशास्त्राचे 2 हात या ग्रंथामध्ये सांगितले की अर्थशास्त्र हा कशा पद्धतीने जीवनाला गुंडाळून ठेवतोय, ते म्हणजे एक हात म्हणजे काळ आणि एक हात म्हणजे काम. हे 2 हात अर्थशास्त्र ज्या पद्धतीने आपल्याला या ग्रंथामध्ये महाराजांनी सांगितलंय आणि आपण महाराज ज्या काळाचं वर्णन करतायत तो काळ हा बेकारीचा सुद्धा होता. त्याच्यामुळे अर्थशास्त्रामध्ये महाराजांनी सिद्धांत जे 2 महत्वाचे प्रतिपादित केले की फुल एम्प्लॉयमेंट इज इम्पॉसिबल आणि ह्युमन वॉन्ट्स आर इनसॅटिएबल, म्हणजे माणसाच्या गरजा या कधी पूर्ण होऊ शकत नाहीत आणि संपूर्ण रोजगार देणं हे कुठल्याही अर्थव्यवस्थेला शक्य नाही. या 2 मूलभूत चिंतनावर महाराजांनी अर्थशास्त्राची निर्मिती केली, त्याचं सुद्धा मूळ याच ग्रंथामध्ये आहे. आणि पुढे महाराजांनी एक महत्वाचा विषय मांडला की दारिद्र्य पिढीली झाली दानादान. पण दारिद्र्य हा शब्द महाराजांनी का वापरला, गरिबी हा शब्द का नाही वापरला? दारिद्र्य हा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या 3 परिपाकातून निर्माण केलेली अवस्था आहे. पण गरिबी हे जर म्हणलं तर गरिबी माणसाला अगतिक करत नाही, ती विवश करत नाही. आपल्या पूर्वीच्या सुद्धा लोकांचं चरित्र आपण अभ्यासलं. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं तर स्वातंत्र्य सावरकरांचं सुद्धा आपण घेऊ शकतो की ज्यांच्या घरामध्ये गरिबी होती, हाल अपेष्टा होत्या, पण जीवनामध्ये ते अगतिक नव्हते. पण आजच्या अर्थशास्त्राची अशी अवस्था आहे, आजचं अर्थशास्त्र आपल्यासमोर अशा पद्धतीने आलेलं आहे ज्याला 11 विकळा रूप असं म्हणतो. हा काळ आपल्याला अगतिक करून टाकतोय आणि ही अगतिकताच महाराजांना बोचते. म्हणून महाराज म्हणतात पाहुणी हा काळ येतो कळवळा वाटतो जिवाळा मानवाचा, एके डोळा पाहे देवाजीचे रूप दुजाने पाहत मानव हा. महाराजांची हृदयाची भाषा आहे. महाराज हृदय हा शब्द या ग्रंथामध्ये वापरतात, अंतःकरण हा शब्द वापरत नाही, कारण हृदयाच्या भाषेने हा ग्रंथ लिहिलेला आहे. कारण महाराजांनी जो काळ डोळ्यांनी बघतायत तो काळ महाराज आपल्याला 7व्या अभंगापर्यंत मांडून सांगतायत आणि 8व्या अभंगापासून महाराजांनी पुढचा विषय आपल्या समोर ठेवलाय. पण तो विषय ठेवण्याआधी मला एक महत्वाच्या विषयावर तुमचं लक्ष आणायचं, ते म्हणजे महाराजांच्या लिखाणाचा आपण अभ्यास करतो, या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो, तर अजून एक महाराजांची वैशिष्ट्य असं आहे या ग्रंथाच्या बाबतीत की महाराजांनी प्रत्येक ग्रंथाला एक मुखपृष्ठ दिलेलं आहे आणि ते मुखपृष्ठ त्या ग्रंथाची संपूर्ण सार त्या मुखपृष्ठामध्ये उतरवण्याचा महाराजांचा प्रयत्न आहे. महाराज स्वतः चित्रकार होते, त्यामुळे प्रत्येक ग्रंथाच्या मुखपृष्ठा बाबतीत ते स्वतः जागरूक आहेत. तसंच या ग्रंथाच्या मुखपृष्ठाबाबत सुद्धा महाराजांनी या ग्रंथामध्ये हे मुखपृष्ठ महाराजांनी छापलेलं आहे आणि त्याच्या मागे या मुखपृष्ठाचं वर्णन करताना ही काव्य लिहिलेलं आहे. हे काव्य जर आपण अभ्यासलं तर महाराजांना हा ग्रंथ कशासाठी निर्माण केला असेल, त्यांची तळमळ काय असेल हे आपल्या लक्षात येतं. जसं मी अभ्यास त्यांना सांगितलं की तुम्हाला ग्रंथाचा अभ्यास अजून एका अंगाने आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे ग्रंथ निर्माण करत्याचा उद्देश काय, हा ग्रंथ निर्माण करण्याचा आणि त्याने कोणासाठी केला.
हा ग्रंथ महाराजांनी शिष्यांसाठी केलेला आहे. कारण महाराजांनी या ग्रंथामध्येच म्हणलेलं आहे की शिष्यगण तुम्ही विचारिता मात तुम्हासी कथित वर्म माझं. हा वर्म शब्द महाराजांनी वापरला, मर्म वापरलेला नाही. वर्म आणि मर्म याच्यामधलं अंतर आपल्याला कळालं तर महाराजांनी हा वर्म शब्द का वापरलाय. वर्म हा शब्द त्या अभंगामध्ये, वर्म हा 3 वेळा आलेला आहे पूर्ण 21 अभंगांमध्ये, पण महाराजांनी त्या अभंगामध्ये वर्म हा शब्द वापरताना टेक्निक या शब्दाने वापरलंय की जीवनाचे वर्म कळवाले. आणि म्हणून महाराजांनी या मुखपृष्ठाची रचना करताना एक अप्रत्यक्षरित्या असा सिद्धांत प्रतिपादित केलाय की सत्याला 2 स्वरूप असतात. जसं आपण अथर्व शीर्षामध्ये म्हणतो ऋतम वचमी सत्यम वचमी, एक सत्य त्या परमेश्वराचं असतं, एक सत्य व्यवहाराचं असतं. हे 2 सत्यांचं स्वरूप जर आपल्याला समजलं तर काळाचं ज्ञान होणं हे सहज सोपं होतं. म्हणून या मुखपृष्ठामध्ये जे चिन्ह महाराजांनी वापरलेत मी प्रकाशाने आधी दाखवून देतो की महाराजांनी हे मुखपृष्ठ रचना करताना यामध्ये इथे एक चक्र दाखवलेलं आहे, इथे एक चक्र दाखवलेलं आहे, इथे एक साप दाखवलेला आहे जे नाग आहे, इथं हा माणूस दाखवलेला आहे जो त्याचा एक हात या परमेश्वराकडे गरुडाकडे आहे आणि एक हात त्याच्या खाली वेगळ्या मुद्रेमध्ये आहे. इकडे एक हात जो अदृश्य रूपात आहे आणि परी इथं गरुड आहे आणि गरुडाच्या पायाला साप आहे आणि त्यावर विष्णू हे अर्धोन्मिलित मुद्रेमध्ये विराजमान. जर या 5ही मुद्रांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराजांनी गरुड हाच विषय का विचारला किंवा श्रीहरीच विष्णूंचं स्वरूप या पुस्तकावर का घेतलं. आणि हा असं उत्तर सुद्धा ग्रंथामध्येच महाराजांनी दिलंय की जीवनाची कला शिका येणे परी जेणे हा श्रीहरी कृपा करे. पुन्हा एकदा श्रीहरी हा महाराजांनी शब्द वापरला. गोवर्धन गिरी उचलितो श्रीहरी तयाची बरोबरी कोण करे. आणि अजून 2 देवतेंचं स्मरण महाराजांनी या ग्रंथात केलंय, एक राम आणि एक श्री गणेश. पण तो अभंगाचा थोडासा विषय वेगळा. पण महाराजांनी या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर श्री विष्णूंचं चित्र केलंय. श्री विष्णूंकडे आपण नंतर येऊ. पण गरुड हाच चिन्ह महाराजांनी का निवडला असेल. ते गणपतीचे भक्त होते, श्रेष्ठ उपासक होते. गणपतीचं सुद्धा हेरंब मुद्रेमधलं स्वरूप ते अभ्यासू शकले असते. त्यातला एक अभंग जो पाहिला मी देव ओळखीला धर्म हा जो अभंग आहे तो महाराजांनी हेरंब चतुर्थीच्या दिवशी लिहिलेला आहे, त्यांच्या इष्टदेवतेच्या दिवशी लिहिलेला. त्याच्यामुळे त्याही अभंगाचा संदर्भ या मुखपृष्ठाशी येतो की महाराजांनी गरुड हा चिन्ह वापरण्याचं कारण हे आहे की गरुड हे आपल्या पुराणांमध्ये, त्याला आपण मायथॉलॉजी असं म्हणतो, एका वेगळ्या प्रतीकाच्या रूपाने येतं. हे ताकदीचं प्रतीक म्हणून येतं. दुसरं त्याचा एक अर्थ असा आहे की तो स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून मानला जातो. स्वातंत्र्य कशापासून तर मायथॉलॉजीमध्ये असं सांगितलं जातं की कॉस्मॉटिक ऑर्डर जी आहे, अंतराळातली जी अवस्था आहे त्या अवस्थेचं प्रतीक म्हणून त्याच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य कोणाकडे असेल तर ते गरुडाकडे आहे. आणि दुसरा लिबर्टीचा विषय येतो ते म्हणजे या संसाराच्या बंधमोहातून मुक्त होण्याचं, मोक्षाकडे जाण्याचं जी भूमिका आहे ती गरुडाकडे. गरुड हे ज्ञानाचंही प्रतीक आहे, गरुड हे शौर्याचंही प्रतीक आहे, गरुड हे त्याहून समर्पणाचं प्रतीक आहे, ते शिस्तीचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा घंटीवर गरुड असतो आणि विष्णूला सुद्धा आपण गरुड ध्वजा असं म्हणतो. पण महाराजांनी या ग्रंथामध्ये हा गरुडाचं चिन्ह वापरण्याचं कारण संरक्षण हे, जे यजुर्वेदामध्ये ज्याला पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अशा भूमिकेतून यजुर्वेदामध्ये गरुडाचं वर्णन येतं. अजून एक गरुडाचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या 4ही युगांमध्ये गरुड हा वेगवेगळ्या प्रकाराने परमेश्वराच्या जवळ असलेला आहे. अगदी त्रेतायुग, सत्ययुग, द्वापरयुग अशा पद्धतीने जर आपण अभ्यासला तर गरुड हा प्रत्येक काळामध्ये आहे. दुसरं महाराजांनी चिन्ह वापरलंय ते म्हणजे नागाचं चिन्ह. आणि ते सांगण्याच्या आधी मी तर कविता वाचून दाखवतो की महाराजांनी सांगितलंय, गेले 8 दिवस मी फक्त याच काव्याचा विचार करतो. सर्पदोरीने पायी बांधिला गरुड घेत भरारी, पाहुणी त्याला असा आरुढला
त्याच्यावरी श्रीहरी मानवा पहा पहा लवकर. महाराजांनी सर्प आणि दोरी याच्यामध्ये डॅश दिलेला आहे. सर्प आणि दोरी हे दोन शब्द नाहीये, सर्पाची दोरी आहे. आणि महाराजांनी इथं दोन साप सांगितले. जर नागांचा विचार केला तर आपल्या पुराणामध्ये 12 नागांचं वर्णन, त्यातल्या 2 नागांचा संदर्भ महाराजांनी या मुखपृष्ठामध्ये घेतलाय. एक वासुकी नाग आणि एक शेषनाग. शेषनागावर विष्णूची शय्या आहे आणि वासुकी हा महादेवाने आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे. समुद्र मंथनातून निर्माण झालेला हा वासुकी नाग. आणि म्हणून जीव आणि शिव, विष्णू आणि शिवाचं अद्वैत सांगण्यासाठी नागाचा संदर्भ महाराज वापरतात. पण अजून एका संदर्भाने नागाचा इथं येतो, तो म्हणजे नाग हे 2 अर्थाने आपल्या पुराणांमध्ये सांगितले जातात की अल्टिमेट स्टेज ऑफ कॉन्शियसनेस किंवा स्पिरिच्युअलिटीचा, अध्यात्माची सर्वोच्च अवस्था ज्याला प्राप्त होते त्याचं प्रतीक म्हणून साप सांगितलं जातं किंवा नाग सांगितलं जातं. आपल्याकडे कुंडलिनी आहे, कुंडलिनीमध्ये सुद्धा इडा, पिंगला, सुषुम्ना अशा नाडींचं सुद्धा दर्शन हे आपल्याला सापाच्या दृष्टीने सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे साप हा 2 वेगळ्या पद्धतीने तर महाराजांनी आपल्याला प्रतिपादित केलेला आहे. आणि सर्प दोरीने पाय बांधला. वासुकी नागाने शेषनागाला असं बांधल्यासारखं इथं महाराज दाखवतात. आणि हा नाग कधी ऍक्टिव्ह होतो, इथं नाग 2 प्रकारे दाखवला. एक नाग जो घाबरवतोय आणि एक नाग जो आज्ञेची वाट बघतो. हा घाबरवणारा नाग कशाचा असेल तर माणसाच्या, साधकाच्या, उपासकाच्या अत्यंत सामान्य अवस्थेचं प्रतीक, की जो घाबरतो, जीवनाला घाबरतो, जीवनाला अगतिक होतो. जे अशी वाटतो जन्माचा दुखवटा, जीवन हा मोठा बोजा वाटेल, असा जर विचार आपण केला तर हा साप हे त्याचं प्रतीक आहे. आणि हा साप तुम्ही जर साधकाची अवस्था पूर्ण केली, एका विशिष्ट आध्यात्मिक अवस्थेपर्यंत पोहोचलात, तर ह्या सापाने तुम्हाला दर्शन द्यावं अशी पुराणांमध्ये प्रत्येक योगाची, जो योगी असतो त्याची इच्छा असते. अगदी महाराजांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथामध्ये सुद्धा एक योगाचे चित्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांनी साप दाखवली त्या योगाच्या आजूबाजूला. त्याचं महत्वाचं कारण हे साप हे फार योगाच्या दृष्टीने महत्वाचं. महाराज ते योगाचे आधी होते, त्यांच्यासारखं योगी असणं फार दुर्मिळ होतं. त्याच्यामुळे योगाचा सुद्धा विषय महाराजांनी 8व्या अभंगामध्ये सांगितलंय. त्याला सुद्धा महाराजांनी शिवरंजनी राग दिलाय. शिवरंजनी राग हा मेंदूसाठी आहे, शिव हा सुद्धा मेंदूसाठीच आहे. शिवरंजनी राग ऐका म्हणजे मायग्रेनचा त्रास कमी होतो असा थोडं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. त्याच्यामुळे महाराज म्हणतात शरीराचे आणि मनाचे या रोग नव्हती हे भोग प्रारब्धाचे. मग शरीर आणि मन ज्याचं सक्षम आहे तो उपासक महाराजांना अपेक्षित आहे. आणि जसजशी या माणसाची साधना वाढत जाते, महाराज या सांगून पाहतात की पुढे महाराज याच काव्यामध्ये उत्तर देतात, कालाच्या आकाशी उडतो गरुड आणि श्रीहरी, परी पहाया मानव त्याला सहज पाहिवरी धुरी, मानवा पहा पहा भ्रूवरी. कालाच्या आकाशी म्हटलंय. अवकाश हा शब्द महाराजांनी वापरला नाही. आकाश आणि अवकाश याच्यामध्ये काय फरक आहे? आकाश याला लिमिट आहे, पण अवकाशाला लिमिट नाही. आकाश हा दिवसा बघितला जातो, अवकाश हा रात्री बघितला जातो. थोडा खगोलशास्त्राचा विषय आहे, थोडा क्वांटम मेकॅनिक्स सुद्धा याच्यामध्ये विषय येतो. पण महाराजांनी हे सांगितलंय, कालाच्या आकाशी उडतो गरुड आणि तयावरी श्रीहरी. फक्त एकट्याने उडत, त्यावर श्रीहरी आहे. श्रीहरी कशाचं प्रतीक आहे? सगुण भक्तीचं प्रतीक आहे. आणि म्हणून महाराजांनी आधी सांगितलं की सगुण भक्तीच पाहिजे, एकेश्वरीवाद अशा पद्धतीने महाराजांनी जे खंडन केलेलं आहे की मला सगुण भक्ती शिष्याकडून अपेक्षित आहे, निर्गुण भक्ती अपेक्षित नाही. सगुणातून निर्गुणाकडे गेलं तर ते श्रेष्ठच आहे, पण निर्गुणाच्या मागे लागू नये या भूमिकेतून महाराजांनी श्रीहरीचं दर्शन दिलेलं आहे. आणि यामध्ये श्रीहरी हा योगमुद्रेमध्ये आहे. त्यांना अर्धोन्मिलित नेत्र ठेवलेले आहेत, डोळे उघडे ठेवलेले नाहीये, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. आणि हा जो हात आहे तो हा आपल्या सद्गुरूंचा आहे, तो काहीतरी आज्ञा देतो. कारण मला अजूनही आठवत आहे की परिसरात ग्रंथाच्या अभ्यासाच्या वेळेस महाराजांनी सांगितलं होतं की परिसरात ग्रंथ जसा जसा तुम्ही अभ्यासाल, जसा जसा तुम्ही त्याच्याविषयी विचार कराल, कारण तो ग्रंथ प्रसार ग्रंथ, जर त्या ग्रंथाचा तुम्ही अभ्यास कराल तर एक अवस्था अशी येईल तुमची, साधकाचीच अवस्था, की त्या ठिकाणी तुम्हाला गुरुची गरज लागणार नाही. त्या अवस्थेपासून तुम्हाला गुरु
तिथून तुम्हाला सोबत करणार, तो पुढचा मार्ग तुम्हाला शोधायचा. आणि हाच मार्ग इथं महाराज वेगळ्या ऍबस्ट्रॅक्ट पद्धतीने, हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे. म्हणजे जर पेंटिंग चित्रकलेचा जर आपण विचार केला तर हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग मध्ये हा विषय येतो. आणि अशाच पद्धतीने पेंटिंग संपर्क ग्रंथावर आहे, पण तिथं 3 हात आहे. तो आताचा विषय नाहीये. पण जर हा विषय थोडासा सोपा केला, एक महत्वाचा सिद्धांत याच्यामध्ये मला पुढे सांगून देतो, की याच्यामध्येच महाराज म्हणतात, चित्र पाहुनी गमे कल्पना असे कुणाची तरी, न बा परंतु कवी कल्पना वस्तुस्थिती ही खरी. ही वस्तुस्थिती आहे, ती कुणाची कल्पना नाहीये. तुम्हाला कदाचित वाटू शकते हे चित्र कशाचं तरी असू शकेल, पण ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती काळाची आहे आणि या काळाच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य हे ग्रंथ तुम्हाला देतं. हे महाराजांना सांगायचं आहे. न बा परंतु कवी कल्पना वस्तुस्थिती ही खरी, मानवा बगशील तुरे तरी. आणि शेवटच्या कळ्यामध्ये महाराज म्हणतात, पाहिल कोणी उडता उडता गरुड तयावरी हरी, उडेल बघता बघता मानव रुतला चिखलांतरी, मानवा पहा पहा लवकरी तयावर कृपा करील श्रीहरी, मानवा पहा पहा लवकरी. ते सांगण्याचं रुतला चिखलांतरी आहे, अडकला नाही, रुतले आहे. ते शब्दच महाराजांनी एवढे सुंदर योजलेले आहेत. महाराजांचं वैशिष्ट्य आहे कमी शब्दामध्ये सर्वात जास्त माहिती सांगणं. महाराजांचे शब्द आपल्याला कळाले की त्या शब्दांच्या मध्ये जो गर्भित अर्थ महाराजांनी सांगितलाय तो आपल्याला सहज लक्षात येऊ शकतो. रुचला हा का म्हटलंय की त्याच्यातून बाहेर निघण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याला प्राप्त होऊ शकतं. अडकला की तो अगतिक असतो. रुचला चिखलांतरी असा विषय महाराजांनी याच्यामध्ये सांगितलाय. पण जसं मी सांगितलं की योगाच्या माध्यमातून महाराजांनी हे चित्र जर काढलेलं असेल, 2 भूमिकेतून आपण अभ्यास करतोय की ग्रंथाच्या भूमिकेतून जर हे चित्र असेल तर त्याचे तुम्हाला सांगितलं मी आता. पण योगाच्या भूमिकेतून जर अर्थ मांडला असेल तर या 2 शब्दांचा जर आपण अर्थ घेतला, कालाच्या आकाशी उडतो, एवढं जरी अर्थ घेतला तरी पुरुष सुक्ताचा विषय यामध्ये महाराज सांगतात की सहस्र शीर्षा हा पुरुष हा सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो व्रत्वा अत्यतिष्ठ दशांग. हा विषय महाराज कशासाठी सांगतात की शेषनाग, शेष हा शब्द आहे त्याच्यामध्ये, की सगळं काही निर्माण होऊन अजून काहीतरी शिल्लक आहे अत्यतिष्ठ दशांगुला, जे नव्याच्या जन्माला कामाला येतं. म्हणून महाराज म्हणतात की हा ग्रंथ अजून काहीतरी शिल्लक देतो तुम्हाला. प्रत्येक वेळेस हा नवीन ग्रंथ तुम्हाला नवीन निर्माण करण्याचं सामर्थ्य देतो. हे नवनिर्माण करण्याचं सामर्थ्य, नवनिर्मितीचं सामर्थ्य या ग्रंथात. जर थोडासा एक उदाहरण देतो आणि माझ्या विषयाच्या शेवटाकडे येतो की हा ग्रंथ महाराजांनी कोणासाठी लिहिला असेल तर उपासकासाठी लिहिलाय का शिष्यासाठी लिहिलाय. तर महाराजांची तळमळ एकंदरीत सर्व अभंग 8व्या अभंगापासून महाराजांनी शिष्याला घडवायला सुरू केलं. उपासक आणि शिष्यामध्ये फरक एवढाच असतो की महाराजांकडून उपासना घेतली की आपण उपासक होऊन जातो, पण शिष्य आपण होतो. शिष्य व्हायला आपल्याला 2 गोष्टींची फार महत्वाची गरज असते. एक असते कृतज्ञता आणि दुसरी असते तो संवाद. जर आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञता नसेल की मला माझ्या गुरुनी काय दिलंय, आणि कृतज्ञता कशातून येते तर साधा विषय महाराजांनी सांगितलाय की परमार्थी माणसाने हिशोबी असलं पाहिजे. मी परमेश्वराला काय दिलंय आणि परमेश्वराने मला काय दिलंय याचा हिशोब आपल्याला रोज मांडता आला पाहिजे, तर कृतज्ञता अंतःकरणात येते. खोटी कृतज्ञता महाराजांनी अपेक्षित नाहीये. महाराज सारं काही तुमच्याच कृपेने झालंय असंही महाराजांना अपेक्षित नाहीये आणि देवालाही ते अपेक्षित नाहीये. तर तसं जर म्हणलं तर माणसाच्या कर्तव्याला किंवा पुरुषार्थाला काही अर्थच उरणार नाही. साधं उदाहरण मी नेहमी जे देतो ते की मला जर 30 लाखाचा फ्लॅट घ्यायचा असेल आणि मला माझ्याकडे फक्त 20 लाख असतील आणि 20 लाखावर माझ्या मानवी क्षमता संपून जातात, तर 10 लाख मला ज्या कृपेने प्राप्त होतात ती 10 लाखाची कृपा. पण 20 लाख हे माझ्या प्रयत्नाने झालेलं आहे. हा एवढा अभिमान आपण ठेवू शकतो आणि यालाच परमार्थातला हिशोबीपणा म्हणतात. आणि हा हिशोबीपणा प्रत्येकाकडे असला तर कृतज्ञता अंगी येते आणि मग उपासकाचा शिष्य व्हायला हळूहळू सुरुवात होते की मला महाराजांच्या कृपेने काय काय प्राप्त झालं. पण महाराजांच्या कृपेने काय झालं आणि ईश्वराच्या कृपेने काय झालं हाही हिशोब त्याच्यामध्ये येतो की माझ्या इष्टदेवतेने मला काय दिलं. जसं महाराजांनी या मंदिरामध्ये भाऊंची जी मुद्रा प्रतिस्थापित केली आहे ती कल्याण मुद्रा आहे. आणि या कल्याण मुद्रेचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे की महाराजांचं एक बोट हे वर आहे, एक बोट थोडं खाली आहे.
ते एक बोट अधिदैविक पक्षाचं असेल, ते परमेश्वराचं असेल चिन्ह, त्या विश्वंभराचं असेल. एक बोट जे थोडं खाली आहे ते विश्वाचं प्रतीक आहे. आणि या दोन बोटांमधलं जे अंतर आहे ते आपलं जीवन आहे. म्हणून महाराज या मुद्रेतून आपल्याला काय सांगू इच्छित आहेत, जो हा या ग्रंथाचा विषय, जसा आता एवढ्या अभ्यासकांनी एवढ्या दिवसामध्ये विषय मांडला की आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या तिन्ही पक्षातून मांडला, तसा हा विषय आत्मसंपर्क, विश्वसंपर्क आणि ईश संपर्क याही विषयातून मांडला येतो. महाराजांना या ग्रंथामध्ये अजून एक महत्वाचं संशोधन, जे नवीन निर्मिती केली आहे, ती ईश्वराशी संवाद साधण्याची भाषा. सदाशास्त्री वृत्ती, विवादा प्रवृत्ती, प्रबोधन शक्ती दिली माते, प्रभो नावडे का तुला मी स्तविता. हे महाराजांनी जे परमेश्वराशी केलेला संवाद आहे, त्या गणपतीशी संवाद आहे. सेवा घेसी हा जो प्रश्न आहे, महाराजांनी ज्या पद्धतीने परमेश्वराला सलगी केली, सलगी करणं हा सुद्धा अधिकाराचा विषय. तो म्हणून महाराजांनी 20व्या अभंगामध्ये ठेवलाय की एवढा सगळा प्रपंच झाल्यानंतर जर तुझा अधिकार वाढला तर तू परमेश्वराशी सलगी करू शकशील. आणि म्हणून महाराजांना जे अपेक्षित आहे या ग्रंथातून, जी या ग्रंथाची मूलभूत फलश्रुती आहे असं आपण म्हणू, की आपल्याला संवादाची भाषा आली पाहिजे. म्हणजे संवादाची भाषा म्हणजे नेमकी कोणती? मला माझ्याशी संपर्क साधता आला पाहिजे. मला माझे गुणदोष, आपुले अज्ञान आणि अवगुण, हा जो विषय महाराजांना आपण सांगितलं की ती माझा संवाद माझ्याशी झाला पाहिजे. आणि मग माझ्याशी संवाद झाला तर ज्या जगामध्ये मी राहतोय, ज्या अधिभौतिक पक्षामध्ये मी राहतोय, त्या अधिभौतिक पक्षामध्ये मी परप्रेरणेतून जगतो, तर मी स्वप्रेरणेने जगायला लागेल. मला प्रेरणा येतील, मी प्रेरणा घ्यायला शिकेन, प्रेरणा द्यायला शिकेन. आणि मग महाराजांनी जो पुढे विषय मांडलाय की आता ईश्वराशी संपर्क साधायचा, ईश्वराशी बोलायचं, ईश संपर्क. म्हणून पूर्णवाद काय असेल तर आत्मसंपर्क, विश्वसंपर्क, ईश संपर्क ही एकाच वेळी साधण्याची जीवन कला. ही जीवन कला आपल्याला या ग्रंथातून शिकता येते. जे महाराजांनी म्हणलंय, जीवनाची कला शिकायने परी, जेणे हा श्रीहरी कृपा करू. ती जी कला आपल्याला शिकायची ती ही कला आहे. आणि हे कधी साध्य होईल आपल्याला? जसं मी म्हटलं की हे जे मी चित्र तुम्हाला दाखवलं, त्या चित्राचा खूप अंगाने अभ्यास केला जातो. मी फार थोड्या पद्धतीने हा विषय मांडलाय, पण कधी या विषय फक्त या मुखपृष्ठावरच बोलता येईल. पण याच्यामध्ये जर आपण सहज हा मुखपृष्ठ जरी पाहिलं तरी आपल्याला पाहता येत नाही, कळतं. पाहणे आणि दिसणे यामध्ये फरक आहे. पाहिला मी देवा, ओळखीला धर्म. पाहणे म्हणजे काय तर इंद्रियांच्या पलीकडे जाऊन बघणं, चर्मचक्षुंनी नाही, ज्ञानचक्षुंनी नाही, तर दिव्य चक्षुने बघणं. हे सारे विषय आपल्याकडून महाराजांनी अभ्यासून घेतले. ते काही विषय आपल्याला नवीन नाहीये, शब्द आपल्याला नवीन नाहीये. फक्त या अभंगांच्या माध्यमातून या साऱ्यांची उजळणी आपल्याला व्हावी म्हणून हा विषय मी मांडलाय की महाराजांनी या ग्रंथाच्या माध्यमातून जो धर्म सांगितला, ओळखीला धर्म, हा धर्म कोणता आहे? शोधना लक्षणो धर्म हा असं आपण म्हणतो. तर महाराजांना जो धर्म या ग्रंथामधून प्रतिष्ठापित करायचा आहे, जो या काळाची गरज म्हणून महाराज म्हणतात, तो धर्म म्हणजे प्रेष देणे. मला स्वतःला प्रेष देता आला पाहिजे, मला या माझ्या सोबतच्या असणाऱ्या व्यक्तीला प्रेष देता आला पाहिजे, ईश्वराला प्रेष देताही आला पाहिजे, ईश्वराकडून प्रेष घेताही आला पाहिजे. अशा सर्वांगाने जर मी परिपूर्ण होईल तर माझा अधिकार वाढेल. आणि म्हणून महाराज शेवटी या अभंगाच्या म्हणतात की संत थोरतांना माझा नमस्कार, तुम्हा अधिकार उपासना. आपल्याला अधिकार देऊन मोकळे होतात, पण अधिकार हा सिद्ध करावा लागतो. आणि जसा आता काही वेळापूर्वी देऊ काकांनी म्हणले की स्वबोध हा विषय महाराजांनी कशासाठी सांगितलाय, स्वतःचा बोध करून घेण्यासाठी सांगितला असेल तर तो तरी सुद्धा तो रामबोध आहे. त्याच्यामध्ये महाराज एका ठिकाणी म्हणतात स्वबोधामध्ये, फार सुंदर विषय आहे, तेवढा सांगतो आणि आजचा विषय थांबवतो. कदाचित तीच या ग्रंथाची फलश्रुती असं आपण समजूया. संकल्प विकल्पाची बेडी, जो धर्माचरणे तोडी फोडी, तोची परमार्थाची फुगडी खेळो जाण. संकल्प आणि विकल्प हे दोन शब्द महाराज मांडतात. संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे स्वतःच्या मर्यादांचं स्मरण. जसं काही दिवसापूर्वी नरसिक सरांनी या विषय मांडला की हा संकल्प कोणाचा होता, हा संकल्प कोणाचा झाला. स्वतःच्या मर्यादा लक्षात आल्या की संकल्पाचं मोठेपण कळतं. एक संकल्प घ्यायचा, दुसरा संकल्प येईपर्यंत एका संकल्पाची पूर्तता होते आणि तो संकल्पाची सायकल सुरू ठेवणं त्याला पुरुष व्रत म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात संकल्प असावेत पण विकल्प नसावे. विकल्प म्हणजे चॉईसेस.
मी एखाद्या कामाचा संकल्प घेतला तर माझ्या पुढे 100 चॉईसेस निर्माण होतात. मी हे काम नाही केलं तर, आज मी या कार्यक्रमाला आलो नाही तर, मी घरून निघेपर्यंत विकल्प माझ्यासमोर असे उभे असतात. पण त्यातूनही संकल्पाला महत्व देणं, त्याला आपण श्रेयस आणि प्रेयस अशाही भूमिकेतून बघू शकतो. पुढे महाराज म्हणतात, संकल्प विकल्पाची बेडी जो धर्माचरणे तोडी फोडी. धर्माचरणी म्हणणं आणि जो धर्म मी आता सांगितला महाराजांना, जो हा धर्म या ग्रंथामध्ये अपेक्षित आहे तो म्हणजे प्रेष देणे. तो प्रेष मला देता आला पाहिजे. मला परमेश्वर, मला गुरु जे मला प्रेष देतात तो मला कळाला पाहिजे, तितका संवेदनशील मी झालो पाहिजे. हे सारं जर मला काही जमलं तर मी परमार्थाची फुगडी खेळू शकेल. अशा भूमिकेतून हा ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे. हा ग्रंथ फार सुंदर आहे. त्यामुळे हा ग्रंथाचं जेवढा अभ्यास करावा तेवढा कमी. ग्रंथ दिसायला जरी छोटा असला तरी त्या ग्रंथामध्ये किती शब्द आहेत. जसं मी सांगितलं 169 ओघ आहेत. 169 दिवस या ग्रंथाचं विवेचन केलं जाऊ शकतं. अजून एक ग्रंथाचं वैशिष्ट्य सांगतो ते म्हणजे, जसा हा अभंग आपण आता वाचतोय, आजचा मनुष्य मानवे निर्मिला, इथपर्यंत वाचतो. तर कधी हा फक्त अभंग असा वाचून बघा, आजचा मनुष्य मानवे निर्मिला, निर्मिले मानवे देवदानवाचे. तुम्हाला काय दिसतं आणि काय अनुभवाला येतं हा ग्रंथ वेगळ्या पद्धतीने शिकवतो. त्याच्यामुळे खूप विषय मला जे मांडता आले मी मांडले. जर काही चुकलं असेल तर तुम्ही सर्व श्रेष्ठ मंडळी आहात, सगळ्यांनी माझी चूक पदरात घ्यावी. जे काही बरोबर असेल ते गुरुकृपेने मी तुमच्यासमोर मांडलं. सर्वांचे आभार व्यक्त करतो. सद्गुरुचरणी शिरसाष्टांग दंडवत घालून माझे शब्द सद्गुरुचरणी अर्पण करतो. काळम्या पामरे बोलावे, हरी त्या सद्गुरु राये बोलावे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ती मोरया. पूर्णवाद की जय.